नागपुर के प्रसिद्ध और प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिर टेकड़ी में हर वर्ष की तरह इस वर्ष भी तिल चतुर्थी का पर्व पूरे भक्तिभाव और भव्य व्यवस्थाओं के साथ मनाया जाएगा। 6 जनवरी 2026 मंगलवार को पड़ रही तिल चतुर्थी के अवसर पर बड़ी संख्या में श्रद्धालुओं के नागपुर पहुंचने की संभावना है। मंदिर प्रशासन के अनुसार इस वर्ष तिल चतुर्थी मंगलवार को होने के कारण अंगारक योग बन रहा है, जिससे भक्तों की संख्या में और अधिक वृद्धि होने की उम्मीद है। इसको ध्यान में रखते हुए मंदिर ट्रस्ट द्वारा व्यापक और विशेष व्यवस्थाएं की गई है। श्रद्धालुओं के आकर्षण का केंद्र बनने वाला करीब 750 किलो चांदी से निर्मित गर्भगृह, जिससे विशेष रूप से सजाया गया है। आजच्या तिळ चतुर्थीच्या प्रसंगी प्रथम महापूजेचा मान श्री अजय कुमार संचेती यांना आहे आणि ते येणार आहेत। ते व्हाइस चेअरमन आहेत इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे नागपूर। आणि दुसरी पूजा प्रसिद्ध व्यवसायी श्री हल्दीराम प्रॉडक्ट यांचे सुपुत्र कमल अग्रवाल यांच्यातर्फे नंतरची पूजा होणार आहे। आणि तिसरी पूजा कुबेर गुटखा व्यवसायाचे दिल्लीचे वर्षानुवर्षे येणारे श्री मालू परिवार यांच्यातर्फे कुंतरी पक्षी येणार आहे। भरपूर म्हणजे आवाजच्या बाहेर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही व्यवस्था करायचा प्रयत्न केला आहे, पण थोडे चेंजेस केलेलेच आम्ही नियमात आमच्या। बाकी स्त्री पुरुष वेगळे राहणार आहेत। VIP-चाही मार्ग राहील, पण ते VIP जे येतील मंदिरात आल्यावर नो VIP सर्व एकत्र राहतील। 64 कॅमेरे आहेत CCTVचे, सर्वीकडे लागलेले आहेत। आणखीन जसं आमच्या सचिवांनी सांगितलं आहे की ज्यांना दर्शन करायला सिनियर सिटीजन किंवा काही प्रॉब्लेम आहेत, अपंग आहेत, त्यांच्यासाठी बाहेर स्क्रीन देखील लागलेले आहेत। पार्किंगची व्यवस्था कुठे ठेवणार आहे तुम्ही? पार्किंग राजस्थानी महिला मंडळच्या बाजूला। गर्भगृहाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? गर्भगृहाची शक्यता आहे या महिन्यात होईल आणि आमचा प्रयत्न राहील गणेश जयंतीच्या मुहूर्तापर्यंत पूर्ण करायचा। आमची धावपळ चालू आहे त्या हिशोबाने। गर्भगृहाला चांदी किती चढवलेली आहे? गर्भगृहाला चांदी किती चढवली? 750 किलो तर लागलीच आहे, आणखीन लागायची शक्यता आहे। आणि ती आम्ही घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, किती भाव झाला ते महाग भटकी तरी आम्ही घेणार आहोत। आणि त्यावेळेला वेगळी पत्र परिषद बोलवून संपूर्ण मायन्यूट डिटेल्स देऊ आम्ही तुम्हाला सचिवाने सांगितलं, कदाचित तुमचं कन्फ्युजन असेल नसेल माहित नाही, तिथं त्यांचा प्रसाद आणि हार आणि फुलं आम्ही हे सर्व संकलन करतो आणि प्रसाद समोर जातो, स्त्रीला दाखवण्यात येतो। स्त्रीला आणखी हारांचा हार फुलं ते देखील स्त्रीला दाखवल्या जातात आणि नंतर मागे ठेवल्या जातात। म्हणजे भक्तांच्या भावनेचा आम्ही संपूर्ण आदर करतो, त्यांच्या भावना लक्षात ठेवून हमें योग्य की व्यवस्था करते। वही भक्तों के लिए लगभग 900 किलो गुड़ की रेवड़ी का प्रसाद वितरित किया जाएगा। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहट के साथ गौरी इंगले, नागपुर।